नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण येत्या 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 साठी आजचा टॉपिक आहे वर्तुळ. ओके, म्हणजे सर्कल. ह्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि पडले जातील ह्या टाईप आपण इथं घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. चला, 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 विषय आपला गणित वर्तुळ. वर्तुळ तर आपल्याला सर्वांना माहित आहे बेटा, एक सर्कल असते, त्याच्यात त्रिज्या कोणती आहे, कंस कोणती आहे, पाकळी कोणती आहे, कंस, खंड, परिघ, वर्तुळ, केंद्र, हे तुम्हाला सर्व माहितीच आहे. ओके बेटा, तर आपण ह्या टाईपवर प्रश्न कसे पडतात ते आपण बघणार आहोत. ओके, चला तर मग चलो 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 चलो. ओके 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 ओके, चला पुढं बघा. आता वर्तुळ ह्या टॉपिकवर आपल्याला एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे, तर त्याचा परिघ काढा म्हणाले. काय काढा म्हणाले बेटा? परिघ. आता तुम्हाला हे एक माहित पाहिजे, परिघ काढायचं झालं तर परिघाचं सूत्र माहित पाहिजे. परिघ म्हणजे 2πr आहे, हा फॉर्म्युला आहे आपला, हा सूत्र आहे बेटा परिघाचं 2πr. मग आपल्याला इथं त्रिज्या दिली. त्रिज्या दिली म्हणजे काय दिली माय? त्रिज्या दिली म्हणजे काय दिली आपल्याला? त्रिज्या दिली म्हणजे आर दिले. आर किती दिले आपल्याला? 35 दिले. किती दिले? 35. ओके, तर मग आता आपल्याला इथं सॉल्व करायचे की परिघ काढायचे. मग परिघ परिघ काढत असताना 2πr. ओके, चला आता 2πr, 2 ला 2, पायची किंमत नेहमी 22/7 घ्यायची. पायची किंमत 2 असतात. पायची किंमत 22/7 आणि ऑर मध्ये 3.14. जर 7च्या टेबल मधली जर त्रिज्या असेल तुमची, रेडियस 7च्या टेबल मधली, तर 22/7 वापरायचं. आणि एखाद्या वेळेस पॉइंट मध्ये दिला असेल, 7न भाग जात नसेल त्या रेडियसला म्हणजे त्रिज्याला, तर ती 3.14 घ्यायचं. हो ना बेटा? चला, मग इथं तुमची आहे 35, या सूत्रात ठेवलं बेटा. ओके, मग 7 न 35 ला भाग जाते, 7 35. ह्या दोघाचा गुणाकार 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 22 ला 22. ओके, मग ह्या 22 एक 22, इथे किती उरला? 0. बस संपलं. याचं उत्तर आलं 220. म्हणजे तुमचा परिघ किती निघाला बेटा? तुमचा परिघ निघाला 220. तर याच्यामध्ये बघा कुठं आहे 220 सेमी, म्हणजे तुमचं आन्सर आलं ऑप्शन नंबर 2. कळालं? येतं तुम्हाला माहित पाहिजे परिघाचं सूत्र 1. ओके, आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ माहित पाहिजे. त्याचा फॉर्म्युला आहे आपला पाय आर स्क्वेअर असते. ओके, तुम्हाला रेडियस, हे रेडियस असते, काय असते? d/2 असते. डी म्हणजे डायमीटर, व्यास, याला व्यास म्हणतात मराठीत. ओके बेटा, व्यास हे डायमीटरच्या हाफ असते. आणि तुमचं डायमीटर हे रेडियसच्या दुप्पट असते. ओके, याच्यावर पण प्रश्न विचारतात की तुम्हाला डायमीटर काय असते? रेडियसच्या दुप्पट असते. रेडियस डायमीटरच्या हाफ असते. असे स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला विचारतात. ओके, हे एवढं आपल्याला सर्कलचं मिनिमम एवढं तरी माहित पाहिजे. ओके बेटा, चला. परिघ म्हणजे सर्कम्फरन्स 2πr, वर्तुळाचे क्षेत्रफळ πr चा वर्ग. r म्हणजे d/2, d म्हणजे 2r. ओके, कारण हे 2 इकडे येते मल्टिप्लिकेशन मध्ये, d आलं. हा पहिला प्रश्न आपला झाला. आणि त्याचे बेसिक हे 3-4 फॉर्म्युले आहेत. हे आपल्याला जर माहित झाले, पाठ असतील, तर वर्तुळावरला कोणताही क्वेश्चन तुमचा हुकत नाही. ओके बेटा, चला मग बघू आज आपला दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय म्हणते? वर्तुळाचा परिघ वरील कोणताही एक बिंदू वर्तुळाच्या व्यासाच्या दोन्ही टोकांना जोडल्यास परिघस्थ कोन किती अंशाचा बनेल? समजा एक सर्कल आहे. ओके, आता हे झालं. या दोन्ही टोकाला जर असं जर आपण काय म्हणलं, ते वर्तुळाच्या व्यास, हे व्यास. ओके, व्यासाच्या हे व्यास होय आपली. जर याला गुणलं तर इथं कोणता अँगल तयार होते म्हणाले? परिघस्थ कोन किती अंशाचा होईल? तर 90 अंशाचा होईल बेटा. कितीचा? हे 90 डिग्रीचा. परि परिघस्थ कोन किती अंशाचा होईल? तर 90 चा होईल. कितीचा होईल? 90 चा होईल. ओके, समजलं? सिंपल सिंपल साधे क्वेश्चन प्रश्न विचारतात. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वाचन तर पाहिजेच आणि फॉर्म्युले माहित पाहिजेत. चला आपला बघा तिसरा प्रश्न. आता एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले 616 आहे, जो सेमी आहे. तर त्यांच्या व्यासाची लांबी किती म्हणाले? व्यास काढा म्हणाले. आता व्यास काढा म्हणजे काय काढायचे? डी काढायचे. काय काढायचे बेटा?
डी काढायचे. मग डी काढण्यासाठी मला आर पण माहित पाहिजे. आता व्यासच्या दोन परिघाचा आपल्या वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला 616 दिले. पायची किंमत 22/7 घ्यायचं. तुम्हाला इथून काय काढायचं बेटा? आर काढायचे. काय काढायचे? आर. अय भाऊ इकडे बघ नीट. हे 7 इकडे वर गेले. 7 गुणिले 616. ओके, हे भागाकारातलं गुणाकारात, गुणाकारातल्या याच्या भागाकारात. बरोबर, हे झालं आर स्क्वेअर. मग तुला 22चा पाडा येत नसेल तर 11 जाते बघ. 11 दोन्ही 22. हा, 11 5 55. 6 उरले. 11 6 66. 11 6 66. वरी आले 56, खाली 2. म्हणजेच बे दोन्ही 4. एक उरला. 82 16. म्हणजे 7 गुणिले 28 आलं. इथं आर स्क्वेअर आहे. काय आहे बेटा? आर स्क्वेअर. तर मग पिल्ले आता बघ, हे 28 चे मी फॅक्टर पाडू शकतो 7. किती? 7 चोक 28. ओके, म्हणजे हे आर चा स्क्वेअर. त्याला काय करायचं? इकडे आहे वर्ग, हे इकडे आलं वर्गमुळात. 7 गुणिले 7 गुणिले 4 बरोबर आपलं इथं आलं आर. हे इकडे वर्ग, हा इकडे गेलं वर्गमुळात. हे जाऊन घरात बसणार. जर घरात व्हॅल्यू दोन सेम असतील तर एक बाहेर येईल. आणि 4 कोणाचा वर्गमूळ आहे बेटा? 2 चा वर्गमूळ आहे. म्हणजे आर. 7 दोन्ही 14. आर किती निघालं? आर निघालं. आर म्हणजे आपली त्रिज्या. किती निघाली? 14. तुला काढायचे डायमीटर, व्यास. हे आताच सांगितलं. डायमीटर हे म्हणजे व्यास हा, जे व्यास आहे आपल्या त्रिज्येच्या काय असते बेटा? दुप्पट असते. 2 गुणिले 14 म्हणजे याचं आलं 28 सेमी. किती आलं बेटा? 28 सेमी. म्हणजे पहिलंच ऑप्शन. कळालं? पहिलंच ऑप्शन. हे भागाकार गुणाकार आला पाहिजे. कटछाट करता आलं पाहिजे. कटाकट कापता आलं पाहिजे, तरच आपल्याला काहीतरी जमते. ओके, 11चा टेबल याला कटवलं. इथं 7 गुणिले 28 आला. 28 चे 2 फॅक्टर केले. 7 चोक 28. ओके, अवयव 2 पाडले 28. डबल 7 आला, त्याचा एक 7 बाहेर निघल घराच्या, आणि 4चा वर्गमूळ 2. 7 दोन्ही 14 म्हणजे तुमची रेडियस निघाली. आणि डायमीटर किती असेल, व्यास किती असेल मग तुमचा? 28. कळालं बेटा? हा आपला तिसरा प्रश्न. ह्या टाईपचे क्वेश्चन विचारतात. तुम्हाला एरिया देतात म्हणजे क्षेत्रफळ देतात, तुम्हाला रेडियस काढा म्हणतात, किंवा त्रिज्या काढा म्हणतात, किंवा व्यास काढा म्हणतात. हे दोन्ही पैकी एक. ओके, ह्या टाईप. मग आता आपला चौथा प्रश्न. चौथा प्रश्न म्हणते एका वर्तुळाचा परिघ 198. बाबा इथं तुम्हाला वर्तुळाचा परिघ दिलाय बेटा. वर्तुळाचा काय दिलाय बेटा? परिघ दिलाय. परिघ म्हणजे 2πr. वर्तुळाचा परिघ किती दिलाय? 198. याच्या जागी लिहा. हे आता इथं तुम्हाला त्रिज्या आणि व्यास काढायचे, दोन्ही बी काढायचे बेटा, दोन्ही बी काढायचे. ओके, म्हणजेच मला सांगा, पायची किंमत काय ठेवायची बेटा? 22/7. आणि हे आर. आधी आर काढून घ्यायचं. 7 भागाकारात, हा इकडे येऊन आलं गुणाकारात. 198. बरोबर. आणि दोघं जण गेले याच्या भागाकारात, हे वर आहेत गुणाकारात. ओके बेटा, हे झालं तुझं आर. मग काय करशील? 11 दोन्ही 22. 11 एक 11. इथं किती उरले? 8 उरले. 11 8 88. बरोबर. आणि इथं काय करायचे? 92 18. 9 7 63. 63 भागिले 2 म्हणजे हे तुझं आलं आर. आता आर याच्या अर्ध किती? 2 6. बे एक बे बे पंचे 10. म्हणजे तुझं आर किती निघालं? 31.5. तर डायमीटर किती असेल? याच्या दुप्पट, म्हणजे तुझं आलं 63. डायमीटर किती असेल बेटा? 63. डी म्हणजे व्यास. अगोदर काय म्हणलंय? त्रिज्या. त्रिज्या किती आले तुझं? 31.5. आणि व तुझा व्यास आलाय 63. हे कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय तिथं काय करायचं? क्लिक करून टाकायचं. 63 31.5 म्हणजे आपला ऑप्शन नंबर 30. कळालं? ऑप्शन नंबर 30. 31 31 31 31 पॉईंट, सॉरी, आधी 31 आहे ना, 63 म्हणजे ऑप्शन नंबर दुसरं बेटा. ऑप्शन नंबर दुसरं 31.5. अगोदर इथं काय लिहिले ते चेक करा. त्रिज्या लिहिले, नंतर व्यास आहे. तुम्ही अगोदर जर व्यास लिहिल्या 63 व 31.5 असं जर लिहिलं तर इथं असं सुद्धा आन्सर दिसतंय, पण हे आन्सर चुकीचं आहे. काय बेटा? हे आन्सर चुकीचं येईल, कारण अगोदर त्यानं त्रिज्या काढा म्हणले, म्हणून त्रिज्या काढल्या नंतर व्यास काढला. ओके, समजलं? असं सुद्धा तुम्हाला
कन्फ्यूज करण्यासाठी असे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ठीक आहे. इथं बघ 31.5 आहे, 63 आहे. इथं 63 आहे, 31.5 आहे. पण त्यानं अगोदर काय विचारले बेटा? त्रिज्या विचारली. त्रिज्या अगोदर आली पाहिजे, मग व्यास आला पाहिजे. कळालं? ओके बेटा? चला पुढं. मग आजचा आपला 5वा प्रश्न. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 म्हणजे त्रिज्या म्हणजे आर 56 मीटर दिली दादा. ओके. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर एका मीटरला एका मीटरला 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल म्हणाले. समजा काय म्हणले की एक रेडियस आहे 56. एक आपण काय करतो, एक प्लॉट घेतो. त्या प्लॉटला आपण एक असं 4 पदरी, आता 4 पदरी 3 पदरीचं आपण काय करतो बेटा, पोल राहून असं त्याला एक तार कुंपण करतो. ओके, करतो ना. त्याच प्रकारचं एक एक्झाम्पल आहे बघा. इथं वर्तुळाकार आहे, तिथं कधी स्क्वेअर पण येते, स्क्वेअर पण येते. ओके बेटा. जसं आपण घरी घेतो, प्लॉट घेतलंय आपण, शेताला करतोय, एखादा फळ टाकलं, फळबागला आपण कंपाऊंड करतोय, त्या प्रकारचे गणित आहे. आणि हे प्रॅक्टिकल आहे बेटा. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या दिली 56 मीटर. बागेभोवती तारेचे 4 पदर आहेत. तारेचे किती पदर आहेत तिथं? 4 आहेत. पण असा टाईपचा जर क्वेश्चन विचारला, आणि हमखास विचारतात, असा टाईपचा जर क्वेश्चन विचारला, तर वर्तुळाची परिघ आधी काढून घ्यायचं. सर्व मापाची बेरीज म्हणजे त्याचे काय असते? परिघ असते. म्हणून तुम्ही अगोदर वर्तुळाची वर्तुळाची परिघ काढून घ्यायचा. परिघ 2πr. अगोदर 2πr काढून घ्यायचं. 2 गुणिले 22 भागिले 7. इथं 56 बेटा. 7 8 56. ओके. मग किती? 22 दोन्ही 44 गुणिले 8. मग 8 चोंग 32, हातचे आले 3. 32 33 34. 8 चोंग 32, हातचे 3. 32 33 34 35. म्हणजे किती आलं? 352. 7 8 56. हा, 8 दोन्ही, थांब 1 मिनिट 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 थोडं थांब. नीट पेन दुसरी घेऊत का? पिवळा कलर तर नाही, रेड. ओके चला. 8 न आधी काय करा, बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, ह्या दोन याला गुणल्या बेटा, इथं 8 आलं. 8 चोंग किती बेटा? 32. 32 ला 2, हातचे आले 3. 32 32 आणि 33 34 35 म्हणजे 352 आलं. हे आपला काय निघाला? परीघ निघाला. आता परीघ निघाल्याच्या बाद तारेचे किती 4 पदरी कुंपण घातले? किती पदरी? 4 पदरी. मग 4 पदरी जर घातलं तर याला 4 न मल्टिप्लाय करायचं, गुणायचं. 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 त्रिकम 12 आणि 13 14. किती आलं बेटा? 4 त्रिकम 12 आणि 13 14. आता 4 पदरी घातल्याच्या नंतर आपल्याला हे एवढा आपल्याला काय निघाले त्याचं? 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर आता 40 रुपये. एका मीटरला 40 रुपये. तर आपल्याला हे किती मीटर आले? हे एवढं आले. म्हणजे किती मीटर आले बेटा हे? एवढं 1408. आता 1408 ला कितीने गुणायचं बेटा? 40 न गुणायचं. कितीने गुणायचं? 40 न. एवढं मीटर आहे, एकाला 40 रुपये, तर एवढ्याला किती? 40 न गुणायचं. 8 चोंग 32, हातचे आले 3, 4 0 0, 3 ला 3, 4 चोक 16 ला 6, हातचे आले 1, 4 आणि 1 5. ओके, आणि एक 0 लावून टाका. 56 320. कुठं आहे? 56 320 म्हणजे आपलं पहिलंच ऑप्शन आलं. काय आलं बेटा? पहिलेच आलं. आता अशा प्रकारचे गणित तुम्हाला विचारतात नेहमी. ओके. एक वर्तुळाकार बाग आहे, एक वर्तुळाकार काय आहे बेटा? बाग आहे. तिची त्रिज्या 56 मीटर आहे आणि बागेभोवती ह्या तारेचे 4 पदरी, 4 पदरी, ओके, 4 पदरीचं कुंपण केले बेटा. काय केले? कुंपण. कधी 4 विचारते, कधी 3 विचारते, कधी 2 पदरी विचारते. तर एकच टाईपचं गणित आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं. मग अशा टाईपचं गणित जरी आलं तरी ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. अगोदर त्याचा परीघ काढून घ्यायचा आणि परीघ काढल्यावर किती पदरी आहे? जेवढं पदरी दिले तेवढं त्यांना गुणायचं. 4 न आपण याला गुणल्या, हे एवढं मीटर आलं. मग त्याचा एरिया म्हणजे त्याचा परीघ किती मीटर आलं? 1408. मग एक काय म्हणले? प्रति मीटर म्हणजे एका मीटरला 40 रुपये. तर एवढ्या मीटरला किती पैसे? त्याला गुणाकार केल्या म्हणजे किती रुपये लागालेत बेटा याला? लागतात 56,320 रुपये आपल्याला त्याला खर्च आहे. कळालं?
ह्या प्रकारचे गणित विचारतात. आलटून पलटून फक्त इथं नंबर चेंज होतात, गणित तेच असते. कळालं? चला पुढं. आता वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 6 सेमी आहे. बघ भाऊ, इकडे एक वर्तुळ आहे. ओके, ही सेंटर पॉइंट आणि वर्तुळामध्ये एक जीवा आहे. एक जीवा आहे आणि ती जीवा याची किती आहे म्हणाले? 6 सेमी आहे. किती आहे? 6 सेमी ची एक जीवा आहे असून तिचे वर्तुळामध्ये पासूनचे अंतर म्हणजे इथून इथपर्यंत अंतर किती आहे बेटा? 4 आहे. किती आहे? 4 सेमी आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा म्हणाले. आता त्रिज्या काढत असताना याला काय करायचं? हे बघ, याला मी इथं डॉटेड लाईन देतो. हे तुला त्रिज्या हे काढायची, तुला हे काढायची. काय काढायची? ही काढायची. आणि हे जे जीवा आहे या जीवावर हे परपेंडिक्युलर असते बेटा. हे 90 असते. हे 6 आहे. म्हणजे हे दोन बाजू. आता इथे एक थेरम आहे, प्रमेय आहे. ते प्रमेय तुम्हाला माहित राहो. वर्तुळाच्या केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो. समजा मी याला नाव दिलो ओ पी ए. ओके, आणि याला दिले आपण बी. तर वर्तुळाच्या केंद्रातून टाकलेला लंब ह्या दोन जीवेला दुभागतो. म्हणजे इथं काय होणार आहे? बीपी इक्वल टू पी ए हे इक्वल होतात कोणाच्या बेटा? हाफ असते कोणाच्या? बी च्या. कोणाच्या? बी च्या. म्हणजे मला आता हे 90 डिग्री झालं. इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होते. ओके, हे 4 माहित. मग मला पी ए माहित आहे काय? नाही. पी ए इथून काढू शकता आपण. म्हणजे 1/2 बी ए किती आहे बेटा? 6. याच्या अर्धे किती? पी ए बरोबर किती बेटा? 3. म्हणजे हे तुझं 3 आलं. किती आलं? 3 आलं. हे 3 आहे, हे 4 आहे. तुला रेडियस त्रिज्या काढायची. मग हे त्रिज्या काढत असताना इथं पायथागोरस थेरम वापरावं लागते. पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसाचा प्रमेय. पायथागोरसाचा प्रमेय काय सांगते? कर्णचा वर्ग बरोबर इक्वल टू उंचीचा वर्ग प्लस पायाचा वर्ग. मग आता हे आपला पाया झाला, ही उंची झाली आणि याचा वर्ग. म्हणजे तुला ओ चा वर्ग, OP चा वर्ग प्लस पी चा वर्ग. याला हे झालं आपलं पायथागोरस थेरम. म्हणजे पागो प्रणो. साग प्रणो नाही, पाग प्रणो. आता ओ ए काढायचे. ओ ए म्हणजे तुझी त्रिज्या झाली. मी फक्त तुला सांगतोय, शॉर्टकट तू डायरेक्ट करू शकतो. 6 हे 3, हे 3 4, इथं 5 येणार. का 5 येणार? 3 4 5 हे पायथागोरसाचं त्रिकूट आहे. काय आहे? त्रिकूट आहे. मग आता इथं ओपी. आता ओ ए चा स्क्वेअर काढायचे. ओपी म्हणजे किती आहे? 4 चा वर्ग आणि हे 3 चा वर्ग दादा. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग किती आहे माय? 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9. दोघांची बेरीज 25 आणि इकडे वर्ग आहे. ओके, मग याला रूट मध्ये टाकून दिलं तर किती येणार? 25. 25 कोणाचा आहे बेटा? 5 चा. किती आलं? 5. ह्या प्रकारचं याला सॉल्व्ह करायचं. ही आपल्याला मेथडची काही गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखादी सर्कल आहे, सेंटर पासून एखाद्या चढावर असते, हे दोघं इक्वल असतात. हे तुम्हाला कधी हे विचारतात तर कधी जीवा विचारतात काढायला. कधी सेंटर पासून जीवेपर्यंत अंतर सुद्धा विचारतात. ओके, तर एक प्रमेय होता. वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो. दुभागल्याच्या बाद हे दोन बाजू कशा होतात? इक्वल होतात. ओके, तर मग आता आपलं इथलं आलं, याचं उत्तर आलं 5 सेंटीमीटर. किती आलं बेटा? 5 सेंटीमीटर आलं. 5 सेंटीमीटर आलं. 5 सेंटीमीटर. ओके ओके, 6व्याच. चला पुढं. 7वं. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या डायड्यास असतो. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या डायड्यास असतो. काय असतो? व्यास हा वर्तुळाचा म्हणजेच व्यास म्हणजे डी काय असते? दुप्पट असते दादा. काय असते? दुप्पट असते. दुप्पट कुठं आहे? दुप्पट हे बघितलं, चौथा ऑप्शन. व्यास नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असते. मग त्रिज्या कशी असते? त्रिज्या ही व्यासच्या हाफ असते, म्हणजे अर्धी असते. काय असते बेटा? अर्धी असते, म्हणजे निमपट असते. ओके, हे कळालं पाहिजे. कळालं 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 बेटा? ओके 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 ओके, कळालं कळालं कळालं. चल, आता बघा 8वा प्रश्न. आता जसं आपण अगोदरचा एक गणित झाला होता त्याच टाईपचं गणित दिसतंय. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 आहे. त्रिज्या किती आहे बेटा? 28. त्रिज्या म्हणजे आर, 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? 5 पदरी म्हणाले. बघ, इथं आलं बघ. 5 पदरी आलं काय? पदरी आलं. सेम गणित, सेम, फक्त रेडियस चेंज. मग तुला अगोदर काय काढून घ्यावं लागल?
परीघ काढावं लागेल. मग परिघाचं सूत्र 2πr 2 × 22/7. r म्हणजे 28. 7 चोक किती बेटा 28. हे 44. 44 × 4. 4 चोक 16. हातचे 1. 16 आणि 1 17. 176 मीटर आलं हे. काय आलं 176 मीटर आलं. मग याच्यात 5 पदरी म्हणाले. 5 पदरी म्हणजे तुला काय करावं लागणार आहे 176 ला 5 न गुणायचं. 6 पंचे 30. 3 7 पंचे 35. 36 37 38. 3 5 एक 5 आणि 6 7 8. 880 काय आलं बेटा हे 5 पदरी आपलं परिघ आलं 176. 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 5 न 176 ला गुणायचं. 880 मीटर आलं. आणि एका मीटरला 50 रुपये. तर 880 मीटरला किती रुपये? तर दादा हरी याला 50 न पुन्हा गुणा. हा 8 पंचे 40. हातचे आले 4. 40 आणि 4 44. हे 2 झिरो याला लावून टाका. कार्यक्रम खतम. 44,000 रुपये आपल्याला खर्च येईल. किती येईल बेटा 44,000 आपल्याला खर्च येईल. हाय का ऑप्शन मध्ये चेक करा. 45,000 46 44 म्हणजे ऑप्शन नंबर आपलं तिसरं. ऑप्शन नंबर आपलं बेटा तिसरं 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 तिसरं. ओके ऑप्शन नंबर तिसरं. कळालं कळालं कळालं. चला कळालं असेल तर बेटा व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला. म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ जे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला बनवायचे म्हणजे पाहिजे असेल ते मला कमेंट्स करून सांगा. मी त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल करून देईन. ओके बेटा चला. आता बघा 9वा प्रश्न. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती म्हणाले? अरे भाई हे त्रिज्या आहे. हे आर आहे 7.6 मीटर त्रिज्या असेल. तुला व्यास काढायचे. मग मी काय म्हंटल व्यास काय असते त्रिज्येच्या दुप्पट असते. मग 2 × 7.6. साई दोन्ही 12. 1 14 आणि 1 15. 1 नंतर पॉइंट 15.2. कुठं दिसतंय 15.2? ह्या बघ घे ऑप्शन नंबर तुझं दुसरंच आहे 15.2 मीटर. ओके एवढं साधं सिंपल आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. ओके कळालं. यस चला. वर्तुळाचा व्यास आपल्याला वर्तुळाचा व्यास 12.4 सेमी दिले. व्यास दिले बेटा. व्यास म्हणजे डी दिले. ओके तर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा म्हणाले. अरे किती सिंपल आहे. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते अर्धी असते. म्हणून याला 2 न डिवाइड करायचं. किती 6.2. 6.2 6.2 12.4 चे अर्ध 6.2. कार्यक्रम खतम. बेदोनी 4 6.2. कळालं 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 कळालं. ओके ओके ह्या प्रकारचे आपल्याला असे गणित ह्या प्रकारचे तुम्हाला एक्झाम मध्ये 2026च्या स्कॉलरशिप मध्ये हे तुम्हाला दिसतील. ओके जर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं. त्याच्या साईडला बेल आयकॉन बटन प्रेस करायचं. ओके बेटा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.